नमस्कार, मी माधुरी वैद्य. बँकेत थोडं काम होतं. ते आटपून मी बाहेर येईस्तोवर दुपारचे 12:30 वाजून गेलेले होते. बाहेर कडक ऊन होतं. दिवाळी जवळ आली आहे हे मुळी जाणवतच नाही आहे. रस्त्यावर आले तर 2 रिक्षा एकापाठोपाठ एक उभ्या होत्या. आता आपण मुंबईकर, शिस्तप्रिय, त्यामुळे मी पहिल्या रिक्षावाल्याजवळ गेली. रिक्षा चालक फोनवर बोलत होता. आपला मराठी माणूस होता, कारण तो काहीतरी असं म्हणत होता की मी उद्या तुला सांगतो वगैरे. मी थांबले. म्हटलं तो आता मला कमीत कमी हाताच्या खुणेनी थोडं थांबा किंवा रिक्षात बसा असं काहीतरी दर्शवेल. पण तसं काहीच झालं नाही. मी आपली उभीच. मागचा रिक्षावाला हे सगळं बघत होता. त्याने मला तिथूनच आवाज दिला, मॅडम जी किधर जाना है आपको? तर मी त्याला एरियाचं नाव आणि लँडमार्क सांगितलं. त्यावर तो म्हणाला बैठिये. आता तरीही आमचे भाऊ बोलतातच आहेत फोनवर. मग मी सरळ त्या दुसऱ्या रिक्षात जाऊन बसले. रिक्षा सुरू झाली, लँडमार्कपर्यंत आली आणि मी त्याला सांगितलं, जे आगे ही थोड़ा ये बिल्डिंग में जाना है. त्यावर तो म्हणाला, नहीं मैडम जी आप इधर उतर जाओ क्योंकि आगे 2-3 गड्ढे हैं, हमारा गाड़ी खराब हो जाता है. त्यावर मी त्याला म्हटलं, क्या बात कर रहे हो भाई साहब, कितने सालों से मुंबई ऐसे ही गड्ढे वाली ही है और सब लोग आते जाते तो रहते ही है. और मैं आपको बताती हूँ, वो दोनों गड्ढे हैं ना जो बड़े थे वो अभी भर दिए गए हैं. आप आराम से जा सकते हो, तो चलिए. तो जरा रागातच होता. म्हणजे त्याला विश्वास वाटत नव्हता. कारण तरीही त्याने गाडी सुरू केली आणि मी मनाशी विचार करत होते, अरे बाबा, या खड्ड्यांच्या गाण्यामुळेच तर ती बिचारी आरजे मलिष्का, तिला आपली नोकरी गमवायला लागली. कारण ते गाणं एवढं लोकप्रिय झालं आणि त्यामुळे सगळ्या जगभरात मुंबईची नाचक्की होत होती. इतक्यामध्ये पुन्हा थोड्या वेळाने तो मला म्हणाला, ये क्या आपके कॉम्प्लेक्स में इतना सारा प्लास्टिक का स्पीड ब्रेकर्स लगाया हुआ है, 26 रुपये में हमको ऐसे रास्ते पे गाड़ी चलाने को नहीं परवडता है. आता मात्र माझा राग हळूहळू वाढायला लागला. खरं तर मला पण ते स्पीड ब्रेकर्स आवडत नव्हते, पण आता घरच्या गोष्टी त्या रिक्षावाल्याला कशाला सांगायच्या. मी त्याला म्हटलं, क्या बात कर रहे आप, ये इतनी सारी गाड़ी कॉम्प्लेक्स में खड़ी है ना, वो लोग सब रोज ऐसे ही आते जाते हैं. आप आगे चलो, मैं रिक्शा से नहीं उतरने वाली हूँ जब तक मेरी बिल्डिंग नहीं आती. बिल्डिंगपर्यंत आलो आणि पैसे देता देता मी त्याला सुनावलं. मतलब सर जी, आपको नहीं परवड़ता है तो आप यूपी से मुंबई काम करने के लिए आते क्यों? अच्छा, गांव में रहने का, घर के सामने जो सब्जी आती है उसको काट कर ताज़ा ताज़ा खाना खाने का, और जो परवड़ता है जो वही आराम से काम करने का और शांति से रहने का. आपको तो पता है ना, इधर मुंबई में 1 पाव किलो सब्जी एक खाने के लिए 25 से 30 रुपया देना पड़ता है. इतना महंगा है यहाँ रहना. तो आपको तो गांव जाना चाहिए. असं बोलून मी त्याला पैसे दिले आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता मी लिफ्टपाशी आले. पण नंतर मग माझं मलाच वाईट वाटायला लागलं. म्हटलं, आपण सोयीस्करपणे हे विसरलो की त्यांनी आपल्याला उन्हामध्ये उभं असताना पटकन रिक्षात घेतलं, कटकट करत का होईना घरापर्यंत आणून सोडलं. आणि तरी आपण त्याला 4 शब्द सुनावून आलो. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.